नमस्कार, आमच्या स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते। तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। आता तुम्हाला मी माझ्या स्वामींचं दर्शन देते पहिला। तर आज मी स्वामींसाठी एक नवीन वस्त्र शिवणार आहे, म्हणजे स्वामींसाठी पोशाख शिवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर स्वामींना आज हा पोशाख घातलेला आहे। हा पोशाख सुद्धा मी शिवलेला आहे। हे धोतर आणि हे उपरण आणि ही टोपी। तर ही गांधी टोपी आहे, पण त्याच्यावरती मी कापड वेगळे लावलेलं आहे आणि त्याला दोन स्टोन लावून असे तुरा लावलेला आहे। तर स्वामी महाराज किती देखणे दिसत आहेत। स्वामींना पाणी ठेवलेलं आहे पिण्यासाठी आणि इथं दोन समया लावलेल्या आहेत। आता मी स्वामींसाठी अजून एक वस्तू खरेदी केलेली आहे, ती तुम्हाला नंतर दाखवते। थोडीशी साखर ठेवलेली आहे। आज प्रसादासाठी काय नव्हतं त्यामुळे मी थोडीशी साखर ठेवलेली आहे आणि अगरबत्ती इकडं बाहेरच लावते, कारण आत लावली तर सगळा धूर सगळ्या ह्याच्यात होतो आणि मग ते पांढरा असल्यामुळे काळं होतं ते मंदिर। ह्या अशा पद्धतीने मी माळा पण लावून घेतलेल्या आहेत आणि त्या माळा अशा ह्याला लावलेल्या आहेत। आपलं काय म्हणतात ते हुक असतात बघा, हे भेटतात हुक, तर त्याला लावलेले आहेत, अडकून घेतलेले। कुठलाही मोळा वगैरे काय मारलेला नाही आहे। इथं एक लावल्या, तिकडे एक लावल्या, 4 लावल्या। जास्त पण झगमग काय बरं वाटत नाही। आणि छोटीशी घंटी। आता या मंदिरला लाईट नव्हती, तर ती आम्ही अशी लावून घेतलेली आहे। इथे एक बल्ब आहे आणि ही रिंग लाईट आहे, ती लावून दाखवते। अशा पद्धतीची ही आम्ही नंतर लावून घेतलेली आहे। ही जास्त काय लावत नाही, फक्त संध्याकाळीच लावते। मंदिर आम्हाला छान भेटलं, 4000 रुपयाला छान भेटलेलं आहे। तर हा असा हॉल आहे माझा। इकडे एक चेअर आहे, इथं मोठा सोफा आहे, हे मुख्य दरवाजा आहे आणि इकडं टेबल बनवून घेतलेला आहे। आता इथं धनलक्ष्मी आहे माझ्याकडं। ती दिवाळीत मी पूजा, म्हणजे रोजच पूजा असते पण दिवाळीत बाहेर काढते, धूळ वगैरे बसते, त्यामुळे मी अशी काच लावून घेतली, म्हणजे बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता बाहेरचं सगळं आवरून घेतल्यानंतर मी बनवल्या चपात्या, कारण 150 चपातीची ऑर्डर होती। आज डबा काय नव्हता त्यामुळं चपाती अगोदर करून घ्यायचं म्हटलं आणि नंतर मग स्वयंपाक करायचा। तर आज स्वयंपाकमध्ये मी बनवणार आहे आळूवडी। अगदी साध्या पद्धतीने मी आळूवडी बनवणार आहे। तर त्याच्या अगोदर मी भात आणि आमटी बनवून घेतली। आता ही आळूची पानं आहेत, ती मी काही विकत आणलेली नव्हती, आमच्या नंदेने दिलेली, त्यांच्या घरात म्हणजे आहेत, बाहेर बाजूला लावलेली आहेत। तर ती आळूची पानं मी स्वच्छ पाण्याने, म्हणजे साध्या पाण्याने पहिल्यांदा धुवून घेतली, नंतर मिठाच्या पाण्यात अशी 5 मिनिटं बुडवून ठेवली। त्याच्यानंतर देठ काढल्यानंतर जे दसोटे असतात त्या पण काढायच्या। मिठाच्या पाण्यात घातल्यामुळं घशात खवखव होते, ती होत नाही। आता त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर मी थोड्याशा मिरच्या, आलं, लसूण, जिरे आणि माझ्याकडे चिंच नव्हती त्यामुळे मी लिंबू थोडासा पिळून घेतलेला आणि गुळाचा छोटासा खडा पण टाकलेला। त्याच्यानंतर मी असं पीठ घेतलं, डाळीचं पीठ आहे हे, त्याच्यात मी चवीनुसार मीठ घातलं, हळद घातली आणि जे वाटलेलं होतं ते आपण मिश्रण, म्हणजे मिरची वगैरे ते सगळं घालून घेतलं आणि त्याला लागल तेवढंच पाणी घालून कोरड्या पिठात पहिल्यांदा वाटण असं मिसळून घ्यायचं आणि मग लागल तसं थोडं थोडं पाणी घालायचं। जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर मिश्रण अगोदरच बाहेर येतं मग। तर अशा पद्धतीनं मी पिठाचा गोळा करून घेतला आणि नंतर एक एक पान असं घेऊन त्याला पाण्याचा हात लावून पिठाचा गोळा पूर्ण पसरून घेतला। असा पीठ जेवढं घट्ट असेल तेवढं असं पानावरती बसतं, पातळ असेल तर ते अगोदरच पसरतं। अशा पद्धतीनं मी पूर्ण पान असं पिठानं भरून घेतलं आणि अशा गोळ्या केल्या। आता प्रत्येकजण असे 2-3 लेयर लावतात पानांचे, पण आमच्यात तशा वड्या कोण खात नाही, सिंगल पानाला लावलेल्याच वड्या खातात, म्हणून मी अशा पद्धतीनं करून घेतल्या। त्याच्यानंतर चाळणीत असं मी लावून घेतलं त्या वड्या आणि कढईमध्ये ठेवून दिलं। आता 10 ते 15 मिनिटासाठी मी गॅसवर ठेवलं आणि वड्या शिजवून घेतल्या। आता त्या पाण्यामध्ये सुद्धा लिंबाचा रस वगैरे टाकला तरी सुद्धा चालतो, म्हणजे कढई आतून काळी होत नाही। तर बघू शकताय माझ्या वड्या टम्म फुगलेल्या आहेत आणि शिजलेल्या पण आहेत। तर नंतर मी थंड झाल्यानंतर कापून घेतल्या अशा। तर या कापलेल्या वड्या कोणी कोणी तळून पण घेतात आणि फ्राय पण करतात, तर मी असं नाही करत। जिरे, मोहरी, तीळ आणि कांदा घालून
वड्या त्या फ्राय करून घेतो, म्हणजे एक प्रकारची फोडणी घालून घेतो. तर तुम्ही बघू शकता इथं मी मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेले आहेत आणि तीळ पण घातलेले आहेत. आणि ते तडतडले की कांदा घालायचा. कांदा पण थोडासा लालसर व्हायला झाला की आपण वड्या घालायच्या. आता मी कांद्यामध्ये हळद घातलेली नव्हती, कारण मी पीठ मळताना वडीमध्ये म्हणजे वड्यांचं पीठ मळताना त्यातच घातलेली होती हळद. मग जास्तच पिवळं पिवळं होतं म्हणून मी काय घातली नव्हती हळद त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारच्या आमच्यात वड्या लागतात, म्हणजे अशा प्रकारच्या खातात, म्हणून मी या पद्धतीच्या बनवलेल्या होत्या. तर 1-2 मिनटं अशी परतून घ्यायची. तर बघू शकताय तुम्ही माझ्या वड्या अशा झालेल्या आहेत. टेस्ट कर. कशी झाल्या? मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की मी स्वामींसाठी काहीतरी आणलं एक वस्तू. तर ती वस्तू आहे हा दिवा, अखंड दिवा आहे हा. तर मला 500 रुपयाला भेटलेला हा. दाखवते तुम्हाला. तर अशी काच आहे त्याच्यावरती, एवढ्या साईजची काच आहे. आणि ही वरची बाजू आहे, ही वर हा दिवा आहे खालचा. तर एवढ्या साईजचा आहे दिवा, अशा पद्धतीचा आहे. ह्याच्यामध्ये नाडा आहे असा. हा आपल्याला पाहिजे तशी वरती खाली करता येते वात. तर अशा पद्धतीचा आहे दिवा. आता मी स्वामींसाठी एक वस्त्र शिवणार आहे आणि त्यासाठी मी ही एक लेस घेतलेली आहे, अशा पद्धतीची आहे, अशी आहे. तर स्वामींसाठी पहिल्यांदा मी धोतर शिवलं. कापड कॉटनचं आहे आणि व्हाईट कलरचं म्हणजे पांढऱ्या कलरचं कापड आहे आणि त्याच म्हणजे सिल्वर कलरची मी लेस घेतलेली आहे. पाठीमागे मी नाडी सोडलेली आहे थोडीशी, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं अटॅच करता येईल ह्या हिशोबाने मी नाडी शिवलेली होती पाठीमागे. आणि पुढच्या बाजूला हे असं शिवलेलं आहे आणि त्यालाच सिल्वर कलरची लेस मॅचिंग म्हणून अशी लावलेली. आता या लेस आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत. थोडं जो घोळ सोडलेला आहे तिथं छोटीशी आहे आणि बाजूची आहे ती थोडीशी मोठी आहे आणि त्यालाच असं मॅचिंग उपरण शिवलेलं आहे. असं स्वामींच्या गळ्याभोवती जे असतं ते उपरण ते शिवलेलं आहे आणि त्याला मी बारीक लेस लावलेली आहे. आता स्वामींना टोपीसुद्धा मी शिवलेली होती, तर ती अशा पद्धतीची शिवलेली होती. गांधी टोपी असते ना तशीच आहे पांढरी आणि त्याला मी असं पीस लावलेला आहे, तुरा लावलेला आहे असा. तो पण व्हाईट कलरचाच आहे, वेगळ्या कलरचा लावला नाही, कारण सगळेच पांढरे कपडे आहेत आणि त्याच्यावरती तो तुराच वेगळा दिसला असता. आता ती टोपी शिवण्यासाठी मी जो फॉर्म वापरला होता तो दाखवते तुम्हाला. आता जो हा फॉर्म आहे तो दुकानात मिळतोय की नाही मला माहीत नाही, पण हा तर मला मी स्वामींची मूर्ती जेव्हा मागवली होती त्या मूर्तीच्या बॉक्समध्ये होता. तसा भरपूर आहे आणि मी भरपूर म्हणजे स्वामींच्या डोक्यावरती ज्या पगड्या आहेत त्या सगळ्यामध्ये मी हा फॉर्म घातलेला. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज सांगा.